नाशिक जिल्ह्यातल्या तळेगावमध्ये घडलेल्या बालिका अत्याचारानंतर संपूर्ण जिल्ह्यात आगडोंब उसळला। संतप्त जमाव रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करू लागला। वाहनांची तोडफोड, टायर जाळपोळ यासह ग्रामीण भागातल्या प्रवाशांची वाहतूक करणारी एसटी बस लक्ष्य करण्यात आली। 10 ते 12 बसेसची जाळपोळ आणि तितक्याच बसेसची तोडफोडही करण्यात आली। त्यामुळे रविवारपासून नाशिक जिल्ह्यातली बस वाहतूक बंद करण्यात आली होती। मुंबई पुण्यासह इतर शहरात आणि ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांचे यामुळे हाल होत आहेत। शहर वाहतूक बस सेवा देखील काही काळ बंद ठेवण्यात आली होती। नाशिक शहरामध्ये 3 दिवसापासून बसेस बंद आहे। त्यामुळे जनतेचे प्रचंड हाल या ठिकाणी झालेले आहे आणि आम्हाला तर महाविद्यालयामध्ये जाता सुद्धा येत नाही आहे। रिक्षावाले मनमानी लूट करत आहे, किती पैसे आकारतात, रिक्षात बसायलाही भीती वाटते। सामान्य नागरिकांना वेठीस न धरता जे काही व्यवहार आहे, सण सून आलेले आहेत, धंद्यावर परिणाम होतो, सर्व गोष्टीवर परिणाम होतो। मी स्वतः सायकलवर येतो, रस्त्यावर सगळ्या नाशिक रोडपासून तर शरणपूरपर्यंत सर्व काचाच पडलेल्या आहेत। नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, निफाड, देवळा, सटाणा, नांदगाव या तालुक्यांना आंदोलनाची झळ पोहोचली। त्यामुळे या तालुक्यातल्या काही गावांचं जनजीवनही विस्कळीत झालंय। त्यामुळे परिस्थिती बघून काही मार्गांवरची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। गेल्या 4 दिवसात लाखो रुपयांचं नुकसान झालंच आहे, पण कोट्यवधींचा महसूलही उडालाय। शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। परवा दिवशी आणि काल जे काही जाळपोळ झाली त्यामध्ये त्या काही शासनाच्या 4-5 बसेस, पोलीस विभागाच्या 1-2 गाड्या आणि काही खाजगी मालमत्ता म्हणजे गाड्या असतील किंवा एखाद्याच्या घराचं नुकसान झालेलं आहे, त्या बाबतीत आता पंचनामा आणि पोलीस कारवाई सुरू आहे। पोलिसांनी संचलन करून समाजकंटकांवर कारवाईला सुरुवात केली आहे। संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवून काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली। पुढचे 2 दिवस इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे। शाळा, महाविद्यालय सुरळीत सुरू झाली असली तरी उपस्थितीवर मात्र परिणाम जाणवतोय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।